नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बनवूया आपण टिफिनसाठी दोडक्याची भाजी। तर सुकी भाजी बनवणार आहे दोडक्याची। त्यासाठी कढईमध्ये टाकले 2 चमचे तेल। तेल गरम झालं की एक कांदा बारीक चिरून घेतलाय। तर कांदा पण आपल्याला छान असा गुलाबी रंगावर भाजायचा आहे। गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवली मी। त्यानंतर आपण याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याचे पानं टाकलेत। कांदा छान असा सॉफ्ट करून घेऊया आपण। तर कांदा बघा आपला इथे व्यवस्थित सॉफ्ट झाला। त्यानंतर एक टमाटा आपण बारीक कट करून घेतले, ते पण टाकायचे आणि टमाटा आपण 2 मिनिटासाठी छान परतून घेऊया। त्यानंतर टमाटा आपण 2 मिनिटं परतले बघा। आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे, लाल तिखट तर मी इथे 2 चम्मच टाकले। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता। 1 चमचा हळद टाकली। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इकडे बघा मी अर्धी वाटी चण्याची डाळ अर्ध्या तासासाठी बघा भिजत ठेवली होती। तर छान अशी भिजली आपली डाळ। चण्याची डाळ तुम्ही मुगाची डाळ तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। डाळ फक्त व्यवस्थित आपल्याला ही मिक्स करून घ्यायची मसाल्यात आणि 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्या मसाल्यामध्येच। त्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। तर मी इथे दोडका बघा पाव किलो घेतलाय। दोडका कट केल्यानंतर धुवायचा नाही अजिबात। तर मी कट करायच्या आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावरच्या शिरा असतात ना त्या काढून घेतल्या आणि बारीक बारीक असा कट करून घेतला। पाव किलो दोडका आहे हा। तर हे सगळी भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। खूप छान लागते ही भाजी खायला आणि साधी सोपीच बनवली मी। याच्यात शेंगदाण्याचं कूट अजिबात नाही टाकलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2-3 चमचे टाकू शकता, पण मी एकदम आज साधीच बनवली। चण्याच्या डाळीमध्ये खूप छान लागते। आणि आता हे शिजायसाठी डाळ आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं। अर्धी वाटीच्या पण कमी टाकले, कारण शक्यतो वाफेवरच बनवायची होती। पण चण्याची डाळ टाकलेली आपण, तर थोडंसं आपण पाणी टाकले याच्यामध्ये आणि 5 ते 6 मिनिटं याला छान बारीक गॅसवर शिजून घेतली बघा। आणि डाळ आपली एकदम मस्त शिजली आणि दोडका तर व्यवस्थित शिजलाय। कवळा होता खूप दोडका। गॅस बंद करूया, वरून कोथिंबीर टाकूया। तर आपली ही टिफिनसाठी आणि थोडंसं याच्यात पाणी आहे ना, हे गॅस गरम कढई आहे, आटून जाईल, एकदम सुकी होईल। तर मस्त अशी झणझणीत आपली ही दोडक्याची भाजी तयार झाली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।